यामध्ये या धरणे आंदोलनामध्ये विद्यार्थी संघाचं भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे। शाळा कॉलेज यात्रेकरू जे प्रवासी आहेत, बाहेर दुरून दुरून आलेले प्रवासी आहेत, त्यांना सुद्धा मुक्काम करावा लागत आहे। त्यांची दुरावस्था होत आहे आणि जे आमचे हे कर्मचारी लोक आहेत त्यांच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मंजुरात दिली पाहिजे किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे। मी आज रोजी हेच सांगू इच्छिते, मानवाधिकार सेवा ट्रस्ट कडून आमची हीच मागणी आहे आणि या लोकांना मी जाहीर पाठिंबा देत आहे। नमस्कार, जनउपचारकर्ता रत्नाताई डिक्कर बोलते आहे। इथे 2 दिवस झाले आज एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि या संपामुळे एसटीच्या संपामुळे विद्यार्थी आणि वाहतुकीवर खूप मोठी अडचण आलेली आहे। त्यामुळे आपण इथे यांना प्रतिक्रिया जाणून घेऊया। इथे आपले सोनवणे भाऊ गजानन भाऊ सोनवणे, दादा संप 2 दिवसापासून आहे, काय म्हणणं आहे तुमचं? नेमकी अडचण येऊन राहिली विद्यार्थ्यांना वगैरे सगळी वाहतुकीची? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून ज्ञात करू इच्छितो की हा आमचा संप नसून हे आमचं धरणे आंदोलन आहे। आमचं धरणे आंदोलनाचं जे स्वरूप आहे, या स्वरूपाचं ह्या धरणे आंदोलन काही आज जागृत झालेलं नाही। या धरणे आंदोलन करण्यासाठी आम्हाला या राज्य सरकारनेच सुद्धा सहकार्य न केल्यामुळे आज आम्हाला या पाळीवर यायचं काम पडलेलं आहे। राहिला तुमचा प्रश्न की जे काही विद्यार्थ्यांचं यांचं काही नुकसान होते, आम्ही सुद्धा विद्यार्थी दशेतून सगळे जिथं गेलेले आहोत। कोणाही प्रवाशाचे हाल होऊ नये अशी आमची सुद्धा इच्छा आहे आणि कोणाचे हाल आम्ही करत नसून राज्य सरकारने ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात। आम्ही पूर्ण करता क्षणी आमच्या कामगिरीवर रुजू होऊ। सोबतच आता गणपतीचा पूर्ण सणाचा दिवस आहे आणि संपामुळे तुमचं जे महामंडळ आहे ते कंत्राटदार पद्धतीने वाहन चालक भरणार आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? सरकारचं मुळातच धोरण एसटीचं खाजगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे। त्यामुळे त्यांनी ह्या छोट्या छोट्या पद्धतीनं खाजगीकरणाच्या डावाला सुरुवात केलेली असून खाजगी पद्धतीने त्यांनी क्लार्कची भरती केली, त्याला खूप गोंडस असं नाव दिलं कौशल्य प्रशिक्षण म्हणून। आणि कंत्राटी पद्धतीने त्यांनी ज्या गाड्या आणल्यात त्या गाड्यावर सुद्धा त्यांचे चालक राहणार आहेत। याला संघटना ज्या आहेत यांचा कडाडून विरोध राहणार आहे आणि ते कंत्राटी पद्धत येणार नाही याकडे संघटना लक्ष ठेवून आहे। बरोबर आहे, एक शासकीय मध्ये न करता तुम्हाला कंत्राटी पद्धत मध्ये हे करणार आहे। पण मला असं माझ्या मते सरकारी दवाखाना आणि एसटी हे दोनच आपल्या सामान्य लोकांचं हे साधन आहे। यावर पाचकर सर तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम, सर्वात आधी मी तुम्हाला तुमच्या एक गोष्ट लक्षात आणू इच्छितो की एसटी कर्मचारी हा सदैव सेवेप्रती प्रत्येकाची सेवा करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्याचा जन्म झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही। तुम्ही आपण नेहमी पाहतात एसटी कर्मचारी घरचं कुठलं दुःख सारून आषाढी एकादश असो, कुठली वारी असो, शैक्षणिक सहल असो किंवा आपण कोरोनाच्या काळात पाहिला एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा कोरोना काळात लोक घराच्या बाहेर निघत होते ते एसटी कर्मचारी ह्या सर्व गोष्टी सोडून परप्रांतात लोकांना सोडायसाठी गेला। हा एवढा तत्पर आहे त्याच्या कार्याप्रती। जेव्हा जेव्हा सरकार असो कुठलंही असो शासन असो ते एसटी कर्मचाऱ्यांना जेव्हा काही कर्तृत्व ते सांगते तर तेव्हा तुम्ही अत्यावश्यक सेवेत आहात, तुम्ही लोकोपयोगी सेवेत आहात, ह्या गोष्टीवर आठ धरून ते आम्हाला कार्य करण्यास बाध्य करतात। आम्ही प्रत्येक काम आम्ही तत्परतेनं करतो, यात कुठलीही शंका नाही। आज मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे की आम्ही हे आंदोलन जनतेवर लादलं। कृपया या अशी कुठलीही गोष्ट नाही। आज जे हे धरणे आंदोलन आहे याची पार्श्वभूमी अशी जर पाहिली तर सतत 2 वर्षापासून आमचा लढा आहे, आर्थिक लढा। 2021ला जो संप झाला होता त्यात अक्षरशः कर्मचाऱ्यांची पूर्ण फसवणूक केली गेली। विलिनीकरणाच्या नावावर कर्मचाऱ्याची वाट लावली। 5.5 महिन्याचा एसटीचा संप लाटला पण त्याच्यातून काही वाढ भेटली नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की आज हे जे धरणे आंदोलन आहे या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्री व गृहमंत्री यांनी 7 ऑगस्ट 2024ला बैठक घेतली होती। सर्व कृती समितीच्या संघटनांना बोलावलं होतं आणि त्यांनी शब्द दिला होता लिखित स्वरूपात की तुम्ही एसटी महामंडळाचे अधिकारी आणि वित्त विभागाचे अधिकारी तुम्ही चर्चा करा आणि या चर्चेअंती मी 20 तारखेला स्वतः तुमची घोषणा करेल, हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे। आज 20 तारीख झाली, 22 झाली, 24 झाली। आमचे कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत हे मंत्रालयाच्या चक्रा मारत आहेत, साहेब मीटिंग लावा, चर्चेला बोलवा, या गोष्टीतून तोडगा काढा। आम्ही 7 तारखेला 7/8/2024ला लिखित स्वरूपात दिलं होतं, तुम्ही 20 तारखेला तोडगा जर नाही काढला तर आम्ही 3 तारखेपासून आमच्या धरणे आंदोलन थांबू। 2 वर्ष आधी पण हा संप झाला होता, त्याच्यात खूप सारे बंधूंनी आत्महत्या केली, कोणी फाशी घेतली, कोणी उपाशी मरण पावले।
तर तुमचं काय मत आहे? मग या संपाला ठाम तुम्ही राहणार आहेत, मग नक्की महामंडळ म्हणा की सरकारी योजना म्हणा तुमच्यात मदत करील का? आणि हा जो संप आहे तुम्ही शांततेत घेसाल की याला उग्र रूप धारण करसाल? आम्ही शांततेने हे संप आमचं आंदोलन चालू ठेवू. शांततेत. खरंच ड्रायव्हर आणि एक वाहन आणि चालक असते त्याचा खिशात जीव असतो आणि प्रवासी खूप सारे नेत असतात आणि त्या प्रवाशांचं सुद्धा जी सुरक्षा असते ते वाहन आणि चालक करत असतात. पण सरकारला विनंती आहे की यांचा संपाचं यांनी हे करावं आणि यांना जो काही न्याय द्यावा. जनोपचार करता रत्नाताई डिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा.